बालमित्रांनो सुप्रभात. आज आपण पाहत आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2019 ची प्रश्नपत्रिका. त्याच्यातला हा ए सेट आहे आणि ज्याप्रमाणे ए सेटमध्ये प्रश्न असतात अगदी त्याचप्रमाणे बी सी डी मध्ये सुद्धा असतात, फक्त क्रम बदललेला असतो. चला, माध्यम आहे मराठी आणि तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीचे आज आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत. त्यापूर्वी ह्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या मुलांनो. आपण आज समोर नाही आहेत, ऑनलाईन पद्धतीनं आपण जुडले गेलेलो आहोत आणि जर समोर असतो तर या सर्व सूचना आम्ही खूप खूप काळजीपूर्वक तुम्हाला सांगितल्या असत्या. पण आता तुम्ही या सर्व सूचना छान पद्धतीनं वाचा आणि चांगलं लक्षात ठेवा. आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 1. सेक्शन 1 थर्ड लँग्वेज म्हणजेच काय, इंग्लिश. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1, 2, 3. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स फॉलोइंग क्वेश्चन्स असं सांगितलं आपल्याला. आता पहा, हा जो पॅसेज आहे हा 1 ते 3 प्रश्नासाठी निगडीत आहे बरं का. त्याच्यामुळं प्रश्न चांगले समजून घ्या. रीड म्हणजे काय, वाचणे. द पॅसेज म्हणजे काय, उतारा. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. अँड म्हणजे आणि. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे उत्तरं द्या. कशाचे, फॉलोइंग क्वेश्चनचे. प्रश्न समजला मुलांनो. एकदा जर प्रश्न समजला तर उत्तर तुमच्या समोर तयारच राहते, हे लक्षात घ्या बरं का मुलांनो. बघा काय दिले प्रश्नात. पोसायडन वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. जसं तुमचं नाव आहे ना तसं हे पोसायडन हे एक नावच आहे. आणि हा कोण होता, पोसायडन वॉज म्हणजे होता. द ग्रीक गॉड ऑफ द सी, समुद्राचा तो देवता होता, ग्रीक देवता होता. ही कॅरीड ट्रायडंट विच वॉज द सिम्बॉल ऑफ हिज पॉवर. तो नेहमी ही कॅरीड म्हणजे सोबत वाहून नेत होता काय, ट्रायडंट. ट्रायडंट म्हणजे काय, त्रिशूळ. विच वॉज द सिम्बॉल ऑफ हिज पॉवर, जे त्रिशूळ त्याच्या सामर्थ्याचं प्रतीक होतं. ही स्प्लिट माउंटेन्स विथ हिज ट्रायडंट. तो स्प्लिट म्हणजे काय, 2 भाग करणे. तो 2 भाग करू शकत होता. कशाचे, माउंटेन्स म्हणजे पर्वताचे. विथ हिज ट्रायडंट त्याच्या त्रिशूळानं. अँड रोल्ड द ब्रोकन पार्ट्स इन टू द सी, आणि त्याचे सगळे तुटलेले जे पार्ट आहेत ते समुद्रामध्ये तो गरंगळत सोडून देत होता. ही हॅड अ ग्लिटरिंग पॅलेस इन द डेप्थ ऑफ द एगॉन सी. ही हॅड म्हणजे त्याच्याजवळ होते. काय होते, अ ग्लिटरिंग पॅलेस म्हणजे काय, चकाकणारा राजमहल होता. कुठं होता, इन द डेप्थ ऑफ द एगॉन सी म्हणजे समुद्राच्या तळाशी. इन द डेप्थ म्हणजे काय, एकदम समुद्राच्या तळाशी त्याच्याजवळ सुंदर चकाकणारा राजवाडा होता. आता बघा हे पॅसेज समजलं मुलांनो. पॅसेज खूप महत्त्वाचा आहे. अशी कोणतीच प्रश्नपत्रिका नसेल की ज्याच्यात उत्तरं दडलेले आहेत. ह्याच्यात प्रश्न पण आहेत आणि उत्तर पण आहेत. त्याच्यामुळं मन लावून प्रश्न वाचा आणि उत्तर बिलकुल चुकू नका. तुमच्या हक्काचे हे 6 मार्क आहेत 3 प्रश्नाचे. बघा पहिला प्रश्न, हु वॉज द ग्रीक गॉड ऑफ सी. किती सोपा प्रश्न आहे. हु म्हणजे काय, कोण. वॉज म्हणजे होता. द ग्रीक गॉड ऑफ सी समुद्राचा देवता कोण होता. पहिल्याच शब्दात उत्तर आहे पोसायडन, म्हणून याचं पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 1. पाहूया दुसरा प्रश्न. काय दिले दुसऱ्या प्रश्नात, व्हॉट डीड पोसायडन कॅरी. अरे किती सोपा प्रश्न आहे हा मुलांनो. बघा पॅसेज तुम्ही मन लावून वाचलात ना, तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं अगदी तात्काळ सापडतात. व्हॉट डीड पोसायडन कॅरी म्हणजे तो पोसायडन सोबत काय वाहून घेत होता, त्याच्याजवळ सोबत का असायचं नेहमी. किती सोपा आहे हे सुद्धा प्रश्न. त्रिशूळ म्हणजेच काय, ट्रायडंट. समजला हा सुद्धा प्रश्न. पुढचा तिसरा प्रश्न. कदाचित मी प्रश्न वाचायच्या आधी तुमचेच उत्तर तयार असतील मुलांनो. काय, तिसरा प्रश्न, द ट्रायडंट वॉज द सिम्बॉल ऑफ. आता हे ट्रायडंट म्हणजे त्रिशूळ, वॉज द सिम्बॉल ऑफ हे प्रतीक होतं. कशाचं प्रतीक होतं, आयडिया, विचाराचं प्रतीक होतं का, नाही आहे, पॅसेजमध्ये तसं नाही दिलं. मग डेप्थ म्हणजे खोलीचं प्रतीक होतं का, नाही, हे पण नाही दिलं. मनी म्हणजे पैशाचं प्रतीक होतं का, त्रिशूळ असला म्हणजे खूप पैसेवाला, नाही. तर हे कशाचं प्रतीक होतं, पॉवर, हे सामर्थ्याचं प्रतीक होतं जे आपल्याला पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. हे बघा इथं दिलेलं आहे पॉवर, द सिम्बॉल ऑफ हिज पॉवर. समजलं मुलांनो. चला आता पुढचा प्रश्न पाहूया, चौथा. अत्यंत सोपा प्रश्न आहे हा सुद्धा बरं का मुलांनो. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय, विरामचिन्ह. विच इज नॉट प्रेझेंट इन द गिवन बॉक्स. आता हा इंग्लिशचा पेपर आहे आणि मला वाटायला बुद्धिमत्ताचाच प्रश्न आला.
आता ह्याच्यात जे चिन्ह नाही आहे ते तुम्हाला शोधायचे. किती सोपा प्रश्न आहे. आता बघा इथं काय प्रश्नार्थक चिन्ह, हे प्रश्नार्थक चिन्ह पर्याय 1ला. उद्गारवाचक हे बघा पर्याय 2ला आहे. फुल स्टॉप पर्याय 4ला आहे. मग हे इथं नंबर 3ला सेमी कोलम दिले आणि इथं कॉमा दिले, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर किती 3. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत बरं का मुलांनो. पहा बघूयात 5वा प्रश्न. कंप्लीट द वर्ड रजिस्टर्ड. आता शब्दांचा आता हे यादी आपल्याला पूर्ण करायची बरं का. हे फार सोपे प्रश्न आहेत बरं का मुलांनो. ड्रम म्हणजे हे एक संगीताचं वाद्य आहे. सिम्बल्स हे पण संगीताचं वाद्य आहे. फ्ल्यूट हे पण बासरी संगीताचंच आहे. मग आता इथं काय येईल तर संगीताचंच वाद्य येईल ना. मग काय बघा 5व्याचं उत्तर सिव हे येईल का. नाही, हे तर येणारच नाही कारण इथं चाळणी आहे. मग स्टेन म्हणजे डाग हे पण येणार नाही. मग काय तर टॅम्बोरीन. टॅम्बोरीन म्हणजेच काय डफली, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 3. पाहूया पुढचा प्रश्न 6वा. फार सोपा आहे हा सुद्धा बरं का. काय दिले 6व्या प्रश्नामध्ये लुक म्हणजे पहा. लुक ॲट म्हणजे च्याकडे पहा. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, खालच्या ग्रीटिंग कार्डकडे पहा. रीड द मेसेज आणि मेसेज वाचा. चूज द प्रॉपर डेट आणि योग्य दिनांक तुम्हाला निवडायला सांगितलंय. प्रश्न समजला मुलांनो. आता प्रश्न समजल्यानंतर मग पुन्हा खाली वाचायचं. डिअर टीचर वी लव्ह यू सो मच युअर स्टुडंट. मग शिक्षकांना विद्यार्थी केव्हा पत्र लिहितात ऑन 5 सप्टेंबर. एकदम बरोबर आहे. म्हणजेच काय शिक्षक दिना दिवशी, म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. स्वातंत्र्य दिवशी नाही, किंवा गांधी जयंतीसुद्धा दिवशी नाही, किंवा दुसऱ्या कोणत्याही आता 14 नोव्हेंबर दिवशी सुद्धा नाही. पाहूया पुढचा प्रश्न. बघूया आता 7वा प्रश्न. फाइंड आउट द ऑड टर्म. आता ह्याच्यातलं चुकीची संकल्पना कोणती आहे हे शोधून काढायचं बरं का. फार सोपे प्रश्न आहेत. फक्त तुमच्याकडे शब्दसाठा पाहिजे बरं का मुलांनो. पहिलं काय दिलंय कुकंबर म्हणजेच काय ककडी. त्याच्यानंतर काय दिले फेनुग्रीक म्हणजे मेथी. त्याच्यानंतर काय दिले स्पिंच म्हणजे पालक. आणि त्याच्यानंतर चौथं काय दिलं आहे कोरिएंडर म्हणजेच काय दिलेलं आहे तर याचा अर्थ आहे कोथिंबीर. मग आता ह्याच्यापैकी कोणता शब्द गटात न बसणार आहे कळालं. एकदम बरोबर आहे पर्याय नंबर 1 काकडी, कारण हे सगळ्या पालेभाज्या आहेत आणि ही पालेभाजी नाही आहे, म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता पाहूया 8वा प्रश्न. आहेत ना सोपे सोपे प्रश्न, आणि असेच सोपे प्रश्न आपण परीक्षेत सुद्धा आपल्या येणार आहेत बरं का मुलांनो. मग बिलकुल चुकायचे नाहीत. 8वा प्रश्न काय म्हणत आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता योग्य पर्याय निवडा. द ॲरो, आता हा ॲरो आहे इकडं तोंड करून. द ॲरो शोज डॅश डॅश डायरेक्शन. आता किती सोपं आहे. आता तिकडं तोंड आहे म्हणजेच कुठली डायरेक्शन आहे आपला उजवा हात म्हणजे ह्या ॲरोचा सुद्धा किंवा कागदाचा सुद्धा उजवा बाजू. आपली डावी बाजू म्हणजे कागदाची डावी बाजू, म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल करेक्ट आहे राईट. द ॲरो शोज राईट डायरेक्शन. समजलं. चला पाहूया पुढचा 9वा प्रश्न. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत मुलांनो. हे 25 प्रश्न ना तुमचे 10 मिनिटातच व्हायला पाहिजे. फक्त छान रंगवायचं बरं का. डार्क करताना खूप काळजी घ्यायचं. प्रश्नपत्रिका सोपी आहे म्हणून तुम्ही जर डार्क करताना घाई केलात तर मग मात्र सगळं चुकल बरं का. बरोबर उत्तर असून सुद्धा चुकल. पहा आता 9वा प्रश्न. सिलेक्ट द प्रॉपर ॲक्शन वर्ड. आता कृतीयुक्त तुम्हाला शब्द सिलेक्ट म्हणजे निवडायचा आहे. कर्डचं आता दही. स्पिल म्हणजे सांडणे. ईट म्हणजे खाणे. शेअर म्हणजे वाटणे. मग आता याच्याशी निगडीत कोणता शब्द येईल इथं बघा. वॉश धुणे शब्द येईल का निगडीत नाही. कट तोडणे नाही. पील साल्ट काढणे नाही. तर चूर्ण म्हणजे काय घुसळणे हे करेक्ट आहे, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 4. समजलं. पाहूया पुढचा प्रश्न 10वा. शी ईट्स ब्रेकफास्ट डॅश डॅश हर पॅरेंट्स. आता 10वा प्रश्न आहे बरं का. मग आता काय कडे शी ईट्स म्हणजे काय ती खाते म्हणजेच काय ब्रेकफास्ट ती नाश्ता करते बरोबर आहे. आता इथं खातेच्या ऐवजी करते असा अर्थ किंवा ती नाश्ता करते डॅश डॅश हर पॅरेंट्स म्हणजे तिच्या पालकांसोबत सोबत हा शब्द येईल की नाही रे, म्हणून ऑफ हा तिथं शब्द योग्य नाही. बाय नाही योग्य. ॲट नाही. तर तिथं कोणतं शब्द योग्य आहे तर 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 विथ हर पॅरेंट्स. समजलं. पुढचा किती सोपे प्रश्न 11वा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता योग्य पर्याय निवडायचा आहे.
टूल्स युज्ड बाय मेकॅनिक. मेकॅनिककडून कोणते साहित्य वापरलं जातं आहे ह्या डायग्राममध्ये लिहायचं आहे आपल्याला. मग ड्रिल वापरते मेकॅनिक, बरोबर आहे. इथं प्रश्नार्थक चिन्ह, मग कोणतं तरी वापरते ते आता लिहायचं आहे पर्यायातून. स्क्रू वापरते, नट्स वापरते. म्हणून आता पर्याय नंबर काय येईल शोधा. रोस्ट. रोस्ट आहे का? आता हे ते भाजण्याचं जे पात्र आहे ते कशाला तो मेकॅनिक वापरेल? नाही. स्पेस म्हणजे मोकळी जागा? नाही. सिलेंडर? नाही. तर काय वापरेल तो? स्पॅनर. एकदम बरोबर आहे, पाना. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला पाहूया पुढचा प्रश्न. अगदी सोपे सोपे आणि सहज तुम्हाला येतील असे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. मग आता आपल्याही परीक्षा, आता हीच परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे 2019ची. मग आता तुमच्याकडे 2021ची जी प्रश्नपत्रिका असेल ती सुद्धा अशी सोपी असेल बरं का मुलांनो. पहा 12वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट आन्सर. आता योग्य उत्तर निवडा म्हणले. हाऊ मेनी लेटर्स शुड बी कॅपिटल इन द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामध्ये किती शब्द कॅपिटल असायला पाहिजे असा प्रश्न म्हणलाय. आता हा प्रश्न समजला तुम्हाला? हाऊ मेनी लेटर्स, किती वर्णाक्षर. शुड बी कॅपिटल म्हणजे कॅपिटल असावे इन द गिवन सेंटेन्स म्हणजे खालील वाक्यात. लक्षात आलं मुलांना? त्याच्यामुळे प्रश्न समजून घ्या. कदाचित हे वाक्य परीक्षेत येणार नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं येईल, पण हे तर परीक्षेत येईल ना, मग हे समजून घ्या. पुढं काय दिले वाक्य वाचूया. आय लिव्ह इन औरंगाबाद. आय म्हणजे काय? मी. मग आता हा शब्द नेहमी कॅपिटल असायला पाहिजे म्हणून इथे एक कॅपिटल. लिव्हचं एल स्मॉल, आय इनचं आय स्मॉल. पण औरंगाबाद हे नाम आहे म्हणून इथं ए कॅपिटल म्हणजे 2 अल्फाबेट हे कॅपिटल पाहिजे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4. एकदम बरोबर आहे. समजलं तुम्हाला? पहा आता पुढचा 13वा प्रश्न. फार सोपे सोपे प्रश्न आहेत मुलांनो, फार सोपे सोपे. सॉल्व द रिडल. आता कोड सोडवा. आय यूज अ स्टेटोस्कोप अँड एक्झामाइन पेशंट्स. ज्यांना ज्यांना शब्द चांगले पाठ आहेत ना त्यांना सगळं सोपं जाते, प्रश्न वाचल्याबरोबर उत्तर कळते. आय यूज म्हणजे मी वापरतो. काय वापरतो? अ स्टेटोस्कोप म्हणजे काय? तर मी स्टेथोस्कोप वापरतो आणि पेशंटला तपासतो. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर काय? हू ॲम आय म्हणजे मी कोण आहे? मग मेकॅनिक आहे, कॉबलर आहे का पॉटर आहे, कुंभार? नाही. तर कोण आहे? डॉक्टर. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. पाहूया पुढचा प्रश्न काय म्हणले. 14वा. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. आता चूज म्हणजे निवडा. द करेक्ट पंक्च्युएशन मार्क म्हणजे योग्य विरामचिन्ह निवडायचा फॉर द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यातून. नंबर पहिला काय दिले वाक्य दिले बघा. व्हॉट अ ग्रेट सरप्राईज असं म्हणले. आता मग आता ह्याच्यासाठी विरामचिन्ह कोणतं येईल? व्हॉट अ ग्रेट सरप्राईज. मग याच्यासाठी विरामचिन्ह ॲपॉस्ट्रॉफी राहिले का कुठं? नाही. इथं तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कुठंच नाही आहे. क्वामा नाही. वाक्य तर पूर्ण झाले. फुल स्टॉप तर आहे. तर मग आता योग्य काय आहे? तर एक्सक्लामेशन मार्क. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अगदी सोपं होतं एकदम. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत. पुढचं कंप्लीट द मोटो. आता तुम्हाला बोध वाक्य पूर्ण करायचं आहे. डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स. मग आपले मित्र कोण आहेत? काय? लायब्ररी आर आवर फ्रेंड्स. ग्रंथालय आपले मित्र आहेत का? तेवढं अर्थपूर्ण नाही आहे ते. टीचर आर आवर फ्रेंड्स. अरे ते तर असतातच, पण योग्य आणखीन योग्य ह्याच्यापेक्षा कोणतं आहे? स्कूल आर आवर फ्रेंड्स. नाही, हे पण नाही येणार. मग आणखीन योग्य कोणतं आहे? तर बुक्स अनेक वचन आहे आणि अनेक वचनाच्या पुढं आर आलंय. आता इथं टीचर एक वचन होतं, हे योग्य नव्हतं. बुक्स आर आवर फ्रेंड्स. पुस्तके हे आपले मित्र आहेत. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पाहूया पुढचा प्रश्न 16वा. अतिशय सोपे सोपे आणि सहज तुम्हाला सोडवता येतील असे प्रश्न आहेत बरं का. काय म्हणलंय 16वा प्रश्न. अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड. आता तुम्हाला इथं अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता बघा जसं पोलिसामध्ये CID ऑफिसर असतात ना रे, कोड वर्ड असतात बघा, तसं इथं दिले नंबर दिलेत संख्या आणि त्या संख्याशी निगडीत शब्द आहेत अल्फाबेट आणि मग योग्य कोणता अर्थपूर्ण शब्द होतो ते तयार करायचा बरं का. आता 1 आहे. 1च्या जागी काय येईल? ओ. 4च्या जागी काय येईल? तर जे. ओ जे. 5च्या जागी काय येईल? यू. ओ जे यू. काय अर्थपूर्ण शब्द होत नाही. तर असे तुम्ही सगळी मांडणी करून पाहिलात तर तुम्हाला
पर्याय नंबर 3 जे आहे त्याचं पहा बरं काय होईल 4. आता ह्या 4चा जो काही शब्द आहे तो कोणता शब्द आहे पहा जे. 1चा शब्द ओ, 5चा शब्द यू, 2चा शब्द आर, 6चा शब्द एन, 3चा शब्द ई आणि 7चा शब्द वाय. मग हे सगळे निवडून मांडणी केलं तर जर्नी तयार व्हायला हे अर्थपूर्ण आहे. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. होतं ना सोपं. पहा पुढचं मग 17वा प्रश्न काय दिले 17वा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक परमिशन. आता तुम्हाला परमिशन घ्यायची आहे. मग आता परमिशनसाठी अर्थपूर्ण वाक्य कोणतं आहे हे आपल्याला तंतोतंत शोधून काढायचं बरं का. काय येईल पहिलं आय विल ओपन द विंडो. आता हे तर वाक्य सांगायला आहे ते मी कृती करायलो म्हणून सांगायला आहे. मी खिडकी उघडणार आहे ह्याच्यात परमिशन कुठंच नाही आहे. दुसरं वाक्य ओपन द विंडो. आता हे तर आदेश द्यायला आहे ओपन द विंडो खिडकी उघडा. मग हे नाही परमिशन पाहिजे आपल्याला. म्हणून 17व्याचं काय उत्तर येईल तर पाहूया आता पुढचा पर्याय प्लीज ओपन द विंडो. आता हे तर विनंती करायला आहे कृपया खिडकी उघडा. परमिशन नाही आहे तर परमिशन कोणता आहे पर्याय नंबर 4 मे आय ओपन द विंडो. जसं तुम्ही वर्गात यायला परमिशन घेतात ना मे आय कम इन सर तसंच मे आय ओपन द विंडो. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं आहे पहा बरं. आता 18वा प्रश्न अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. व्हॉट टाईम इज इट. किती वाजलेत घड्याळात बघून सांगा बरं. मग किती वाजलेले आहेत तर पहिलं तुम्ही समजून घ्या हे किती वाजलेले आहेत हे समजून घ्यायचं बरं का मुलांनो. मग आता हे समजलं की मग पर्याय शोधायचा. मग किती वाजलेत 5:15. मग काय येईल ह्याचं उत्तर क्वार्टर म्हणजे काय 15 मिनिटाचा भागाला क्वार्टर म्हणतात. मग क्वार्टर पास्ट 5 म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आहेत ना सोपे सोपे प्रश्न. चला 19वा आपण पाहू बघा. 19वा प्रश्न काय सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. लेट्स मेक अ डॅश डॅश फॉर शॉपिंग. आता लेट्स म्हणजे आपण मेक म्हणजे बनवूया आपण बनवूया. काय बनवायचं आहे काय तयार करायचं आहे अ डॅश डॅश फॉर शॉपिंग. शॉपिंगसाठी काय बनवतात तर पर्यायात दिलं आहे लिस्ट. मग लिस्टचं स्पेलिंग पाठ असेल तर तुम्हाला अगदी सोपा जाईल हा प्रश्न. यादी बनवायची म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 लिस्ट LIST. समजलं. पाहूया आता 20वा प्रश्न. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो. मला तर वाटायला हा 5वीचा पेपर नसून दुसरीचाच पेपर वाटायला इतके सोपे प्रश्न आहेत. 20वा प्रश्न काय म्हणले फिल इन द ब्लँक बाय युझिंग द करेक्ट आर्टिकल. आता इथं योग्य उपपद वापरायचं आहे. प्रश्नाचा अर्थ समजला. फिल इन द ब्लँक रिकामी जागा भरा. बाय युझिंग म्हणजे वापरून. द करेक्ट आर्टिकल योग्य उपपद वापरून. डॅश डॅश आयफल टॉवर इज इन पॅरिस. मग आता हे आयफल टॉवरच्या अगोदर शब्द वापरायचा आहे. मग आता आयफल टॉवर तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता हे तर सगळ्यात उंच असलेलं टॉवर आहे आणि हे तर पॅरिसमध्ये आहे. आपल्या भारतात आहे का नाही. महाराष्ट्रात आहे का नाही. हे कुठंच नाही. एकमेवा द्वितीय आहे. म्हणून 20व्याचं उत्तर तिथं काय येईल आर्टिकल द आयफल टॉवर इज इन पॅरिस. चला पाहूया आता पुढचा. तुमचा 21वा आवडता प्रश्न आला. प्रश्नपत्रिकेत चित्र येतात आणि चित्राच्या खाली तुम्हाला आपल्याला पाहून आपल्याला उत्तर लिहायचं असते. फार सोपं आहे बरं का. लुक ॲट द गिवन पिक्चर. या चित्राकडे पहा. चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन. योग्य संभाषण निवडा म्हणून सांगितले आपल्याला. बघा बरं किती सोपं आहे. काय चित्र दिसायला ते पहा. एक माणूस आहे ऊसाच्या कांड्यांना गोळा करतोय. एक एक कांड घेतोय आणि तिथं टेबलवर एक मुलगा आणि त्याच्यासोबत एक महिला बसलेली आहे. आता काय आहे हे कन्व्हर्सेशनमध्ये कळेल बरं का आपल्याला. बघा बरं काय दिलं आहे आपण पहिला पर्यायामध्ये ए सेड. आता ह्याच्यापैकी कोणीतरी ए आहे बरं का. ए सेड द बबल्स लुक सो लवली. फुगे खूप छान दिसायलेत. बी सेड बी म्हणतो लेट्स बाय 2. चला आपण 2 घेऊया. अरे इथं फुगे कुठं दिसच ना म्हणून हे संभाषण योग्य नाही. पुढचं संभाषण पाहू. काय म्हणले ए सेड हिअर आर युअर पोटॅटोज. हे तुमचे बटाटे घ्या. वुड यू लाईक टू बाय टोमॅटोज. आणि तुम्हाला टमाटे घ्यायचे का. बी सेड शुअर. आता इथं टमाट्याचं कुठं चित्रच नाही. मग हे संभाषण बरोबर आहे का नाही. तर आता तिसरं पाहूया संभाषण. ए सेड प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस. हे बरोबर वाटायले. मला कृपया 2 ग्लास भरून फुल ज्यूस द्या.
बी सेड मामा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. आता आपल्याला चित्रात हा मुलगा आहे, ही त्याची आई आहे हे समजलं, आणि काय म्हणतोय तो, मामा आय वॉन्ट सम आईस, आणि मला त्याच्यामध्ये बर्फ पाहिजे इन माय ज्यूस. अशा पद्धतीनं 21व्याचं उत्तर पर्याय नंबर किती, 3. किती सोपं आहे. चला पाहूया पुढचा. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत, छान दम्मानी वाचलात ना सगळं सोपं जाते तुम्हाला. क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. माय नंबर इज 12. माझा नंबर 12 आहे. सो आय ॲम डॅश डॅश इन रो. तर मी रांगेमध्ये कितवा असेल. आता समजा दर्शनाची रांग लागली आहे आणि 12व्या नंबरला एक जण थांबला आहे, तर त्याचा कितवा नंबर आहे मग, 12 नंबर, पण त्याला 12वा. जसं परीक्षेत येत आहे ना, एखादा पहिला आला तर काय म्हणतो, पहिला फर्स्ट, दुसरा सेकंड, तिसरा थर्ड, आपण 3 थोडीच म्हणतो. तसं 12व्याला काय आहे, ऑर्डिनल्स आता शोधायचे हे. मग काही 12व्याचं एकदम बरोबर आहे 12th. मग तुम्ही गडबडीमध्ये पर्याय नंबर 1 लिहिताल मुलांनो, हे चूक आहे. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय नंबर 2 12th. लक्षात आलं मुलांनो. चला पाहूया पुढचा 23वा प्रश्न बघा. कंप्लीट द पझल. आता आपल्याला काय करायचं आहे, कोडं सोडवायचं हे. मग काय दिले, असे चौकोन चौकोन दिले, तिथं चौकोन चौकोन मध्ये वर्णाक्षर दिलेले. अगदी सोपं असते बरं का मुलांनो, आणि ह्याच्यात एक शब्द सापडला की सगळंच येते. आता इथं डॅश डॅश NDIG डॅश. मग आता बी जर ठेवलं BNDI बिंडी ग नाही येणार. के जर ठेवलं तर KNDI कंडी ग नाही, पण आय जर ठेवलं तर INDIG. अरे यायले बघा, हे यायले बघा रे, इंडी, आणि हा दुसरा इथला शब्द तिथं ठेवा इंडिगो. अरे झाला ना अर्थपूर्ण शब्द. आता इथं ओ जर असेल तर ORAN, इथं काय येईल, तिसऱ्यांदा दिलेलं जी, ऑरेंज. झालं ना. म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि हा इथं जी आल्यामुळं इथं ग्रीन शब्द पण तयार झाला. अर्थपूर्ण शब्द फक्त पर्याय 3 मुळेच तयार झाले, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाहूया आता 24वा प्रश्न. फार सोपे सोपे प्रश्न आहेत आणि बोलत बोलत प्रश्नपत्रिका संपली की रे. बघा बरं आता 24वा प्रश्न काय आहे. चूज म्हणजे निवडा. चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. वर्णक्रमानुसार पहिल्यांदा येणारा शब्द कोणता. अरे बापरे, इतका सोपा प्रश्न स्कॉलरशिपमध्ये. बाबा 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 बाबा, मी म्हणलं पहिले सगळे वर्णाक्षर सारखे असतील, इथं तर सगळे वेगवेगळे. मग आता ABCD मध्ये पहिल्यांदा कोणता येतं, ABCDEF. म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. फारच सोपा होता. आता शेवटचा प्रश्न पाहूया. बघा काय दिलंय शेवटचा प्रश्न. चूज द इनकरेक्ट पेअर. आता चुकीची जोडी तुम्हाला निवडायची आहे. नंबर 1 अ टायनी स्टार. म्हणजे स्टार कसा आहे, लहान. अरे हे बरोबर आहे बरं का, पर्याय बरोबर वाटायला. दुसरा पर्याय अ रिच मॅन. ही पण जोडी बरोबर वाटायली. माणूस कसा आहे, श्रीमंत आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं काय, अ रेनी डे. तिसरा पर्याय रेनी डे म्हणजे काय रे, हे पावसाचा दिवस. अरे हे पण बरोबर वाटायले. मग तिन्ही बरोबर आहेत, अर्थपूर्ण आहेत. चौथा वाचून बघूया बरं. अ शार्प डे, टोकदार दिवस. असं कुठं असते का, ही जोडी चुकीची आहे. म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अशा प्रकारे आपण मुलांनो सर्व प्रश्न संपवलेले आहेत. आणि ह्या प्रश्नपत्रिकेतले जर प्रश्न इतके सोपे असतील मुलांनो, तर उद्या तुमची जी परीक्षा आहे त्या परीक्षेत सुद्धा येणारे प्रश्न अत्यंत सोपे आहेत. फक्त प्रश्न मन लावून वाचायचा, त्याचे पर्याय 4ही वाचायचे, तुमचं हॉल तिकीट सोबत ठेवायचं प्रश्नपत्रिकेवर, आणि जिथं तुम्हाला इतर सूचना दिल्या जातात त्या ठिकाणी तुमचा परीक्षा नंबर व्यवस्थित लिहायचा. बॉल पेननं, निळ्या किंवा काळ्या रंगाचीच पेन वापरा, जेल पेन वापरू नका, आणि व्यवस्थित डार्क करा. अशा सगळ्या छोट्या छोट्या सूचनाही लक्षात ठेवलात अभ्यासासोबत तर पेपर खूप सोपा जाईल. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक.